आर्वी तालुका संघटक अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटना गेल्या 4 महिन्यापासून 28/10/2025 पासून मी निवेदन देऊन सोलापूर व राज्याचे मंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब व सोलापूर सेल्स ऑफिसर सोलापूर व जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी तहसीलदार आणि हे मनोज गॅस एजन्सी जे आहे हे शहरामध्ये आलेलं आहे। हजारो संख्येचे उदयगिरी कॉलेज या मोठ्या प्रमाणात तिथं हजारोची संख्या आहे। हॉस्टेल बाजूलाच आहे व गाव वस्ती आहे सोमनाथपूर। गोरगरीब लमानी समाज काम करून खाणारे समाज तिथं आजूबाजूला गोडाऊनच्या असते। सिलेंडरचं गोडाऊन का? हां, राशन गॅस गोडाऊन। आणि इथं सुद्धा त्यांची दुसरी जे ब्रँच आहे मनोज गॅस एजन्सी त्याच्या बाजूला सुद्धा फक्त कंपाऊंडच तेवढं आहे। तिथं सुद्धा मुळेची संस्था आहे, 1ली ते 10वीपर्यंत शाळा आहे। तिथं सुद्धा त्यांनी टाक्या ठेवण्यात येत आहे। तर टाक्या हे समजा गॅस टाक्या हे धक्कादायक आहेत। एखादी लिकेज झाली या स्फोट झाला तर त्यांचे जबाबदार कोण आहे? तहसीलदार आहेत, तहसील ऑफिसर आहेत, पुरवठा अधिकारी आहेत। हे ह्या दोन्ही गॅस एजन्सी उदयगिरी गॅस एजन्सी आणि हे दोघांची संगनमत करून पुरवठा अधिकारी व तहसीलदार साहेब हे दोघं पण यांची हात मिळवणूक करून कुठलीच कारवाई अद्याप झालेली नाही। दिनांक मी 1/5/2026 पासून उपस्थित करत आहे। कुठलीच आतापर्यंत कुठलं एक पत्रव्यवहारसुद्धा मला पत्रसुद्धा दिलेले नाही। कारवाई तर तिकडेच गेली। मी पुरवठा अधिकारी मॅडमला व्हिडिओ पाठविलो, रेकॉर्डिंग पाठविलो, सर्व काही केलो, पण त्याने अद्याप कुठलंच काही केलेले नाही। त्यांच्याशी हात मिळवणूक करून त्यांचे किसे पैसे भरण्याचं काम करत आहेत। शहरातील जे गॅस एजन्सी त्यांना वेतन देत नाही का? 70 ते 80 रुपये 100 रुपये प्रति टाकी मागे त्याने घेते आणि त्याने म्हणते की जे रेग्युलेटर पाईप जे आहे त्या पाईपाची 5 वर्षाची गॅरंटी आहे। 5 वर्ष पाईप चालतो तो, त्याची एक्सपायर डेट संपल्यानंतरच बदलायचं आहे। तर याने म्हणते की आम्हाला वरून आदेश आलेला आहे की पाईप बदलल्याशिवाय तुम्हाला गॅस देता येत नाही। ते 240 रुपयाला पाईप आहे, 120 रुपयाचं पाईप त्यांनी 240 रुपयाला देत आहे। तर यांची मनमानी हे चौकशी तात्काळ करण्यात यावे, अन्यथा अखिल भारतीय छावा संघटनेच्या स्टाईलने त्यांना उत्तर देण्यात येईल। या सर्व आरोपाचे आपल्याकडे पुरावे आहेत का? हां, पूर्ण पुरावे मी पूर्ण वेळोवेळी मी व्हॉट्सअपला सेंड केलेला आहे, सेल्स ऑफिसरला केलेलं आहे आणि फुटेज व सगळं जोडून दिलेलं आहे।